जळगाव शहरातील मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई यात्रेदरम्यान भाजपा नेत्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या कन्येसह इतर काही मुलींची छेडछाड केल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या कन्येसोबत मुक्ताईनगर येथे 24 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:30 वाजता तिच्या मैत्रिणीसह एका कार्यक्रमात भाग घेतला होता। यावेळी त्यांच्यावर पाळत ठेवत आरोपी अनिकेत भोई याने त्या मुलींना अश्लील हातवारे केले। यानंतर 28 फेब्रुवारी रोजी रात्री 8:45 दरम्यान मुक्ताबाई यात्रेदरम्यान अनिकेत भोई याने आपल्या इतर सहकाऱ्यांना सोबत घेऊन मुलीचा पाठलाग करून मुलींचा मोबाईलमध्ये व्हिडिओ काढला व त्या मुलींसोबत आलेल्या अंगरक्षकाला धक्काबुक्कीही केली। या प्रकरणात आतापर्यंत एकूण 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यात एक माजी नगरसेवक पियुष मोरे समाविष्ट आहे। या घटनेमुळे राजकीय क्षेत्रासह समाजात एकच खळबळ उडाली असून याबाबत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी एक आई म्हणून कठोर कारवाईची मागणी सरकारकडे केली आहे। एका मंत्र्यांच्या मुलीसोबत असे घडते तर सामान्य लोकांच्या मुलींचे काय? महिला असुरक्षित असल्याचे धादांत उदाहरण या घटनेवरून समोर आले आहे। सरकारने कायद्याची अंमलबजावणी करून अशा घटनेविरोधात कठोर कार्यवाहीची मागणी समाजातून होत आहे। दरम्यान या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून अनिकेत भोई, पियुष मोरे, सोहम कोळी, अनुज पाटील, किरण माळी, चेतन भोई यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता लैंगिक अत्याचार व बालकांचे संरक्षण पोक्सो अंतर्गत कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश पाटील यांचे पथक करत आहे। MCN न्यूज मराठी करिता शेख अजीज शेख मोहम्मद, मुक्ताईनगर मध्ये यावं लागलेलं आहे आणि तुम्हाला पोलिसांची मागणी करावी। जी काही घटना 2 दिवस आधी म्हणजे परवा रात्री जी काही घडली आणि तिथे माझी मुलगी होती आणि आज मी पोलीस स्टेशनला मंत्री म्हणून नाही तर आई म्हणून मी आलेली आहे। कारण की परवा माझी मुलगी आणि तिच्यासोबतच्या मैत्रिणी मुक्ताईनगरला कोथळीला आपल्या मुक्ताबाईची यात्रा असते, दरवर्षी यात्रा असते आणि साहजिक मुली पण यात्रेमध्ये फिरायला जात असतात। तर संध्याकाळी मी गुजरातला होती, तिचा मला फोन आला की मम्मी मला जायचं। तर तिला म्हटलं तू घरचा जो गार्ड आहे त्याला सोबत घेऊन जा आणि सोबत माझा ड्रायव्हर असेल किंवा ऑफिसमध्ये काम करणारे 2-3 मुलं मी तिच्यासोबत पाठवले। तिथे तिच्यासोबत ज्या पद्धतीने वागणूक झाली किंवा तिच्यासोबत ज्या मुली होत्या काही 17च्या म्हणजे 18 वर्षाच्या आतल्या होत्या, कृषिका पण आता 18ची झाली, 2 दिवस आधीच झाली, तर ह्या सगळ्या 17-18 वर्षाच्या मुली होत्या। पण तिथे कोणी भोई नावाच्या मुलाने त्या मुली म्हणजे तिथे ते पाळण्यात बसायला गेला तर यांच्या मागे मागे ते फिरू लागले। आमच्या गार्डने त्याला म्हणजे त्याचा मोबाईल घेतला, त्याने सगळं शूट केलं। जेव्हा पाळण्यात बसल्यानंतर जबरदस्तीमध्ये पाळण्यामध्ये साईडच्या पाळण्यामध्ये जाऊन बसले, आमच्या लोकांना उतरून जाऊन बसले। ते परत आमच्या लोकांनी त्यांना उतरवलं, दुसऱ्या पाळण्यामध्ये पण त्यांनी तसंच केलं। ठीक आहे, मग आता बसल्यानंतर व्हिडिओ त्यांनी सगळ्यांशी म्हणजे व्हिडिओ वगैरे काढले। नंतर जो माझा गार्ड गेलेला होता त्याला थोडी शंका आली, त्याने त्याचा मोबाईल घेतला की याने नेमकं व्हिडिओ काढला की काय केलं बघायला। तर त्या गार्डसोबत पण यांनी सगळ्यांनी दादागिरी केली, त्याची कॉलर पकडली, त्याला धक्काबुक्की केली आणि जवळपास 30-40 मुलांचा माहोल तिथे जमा झाला आणि हे 2-3 लोक असल्यामुळे काही बोलू शकले नाही। त्या मुली पण तिथून घाबरून गेल्या। निघताना त्या मुलांनी ह्या मुलींना धक्काबुक्की केली। काल मी म्हणजे आज सकाळी मी आली, काल कृषिकाशी मी रात्री व्यवस्थित बोलली कारण ती घाबरलेली, तर मी इथे नसल्यामुळे ती मला व्यवस्थित काही सांगू शकली नाही। आज सकाळी मी तिच्याशी बोलली तर तिने मला असं सांगितलं की 24ला जे म्हणजे हे आमचं घराचं आधीपासून आहे की आम्ही एकादशीच्या दिवशी फराळ वाटप करत असतो। नेमकी मी पण त्या दिवशी नव्हती, मला पालला कार्यक्रम होता म्हणून मी सकाळी गेलेली होती। तर ती बोलली की त्या दिवशी म्हणजे मी तिला पाठवलं होतं फराळ वाटपला, तर त्याही दिवशी असाच प्रकार तिथे झाला। म्हणजे ते हेच मुलं तिथे आजूबाजूला तिचे फिरत होते आणि चुकीच्या नजरेने बघत होते, पण तिने लेट गो केलं की जाऊ दे, म्हणजे आता तिला पण एवढं नाही का आलं की काय। पण ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे कनेक्ट होत आहे। जर ह्या मुक्ताईनगरमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर हे किती दुर्दैव म्हणावं की आज ह्या लोकांना माहीत होतं की ती माझी मुलगी आहे, तर आज एक म्हणजे मंत्री म्हणून किंवा खासदाराच्या मुलीसोबत जर असं होऊ शकतं तर बाकीच्या मुलींचं तर आपण विचारच करू शकत नाही। ही घटना माहीत पडल्याबरोबर गावातल्या बऱ्याचशा मुली माझ्याकडे आल्या। म्हणजे मला पण थोडं म्हणजे हे वाटलं चुकीचं की आमचंही कुठे ना कुठं चुकतं की आम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत नाही। त्या मुलींनी पण मला ते म्हणजे सांगितलं की आम्ही शाळेत जातो तेव्हा पण हे असेच प्रकार नेहमी त्यांच्यासोबत घडतात। तर ही एक काही मुलांची 5-6 मुलांची टोळी आहे
तर ह्या टोळीला काही ना काही आडा घालणं आणि एक कठीण शिक्षा यांना झालीच पाहिजे. आज पोलीस स्टेशनला मी माझं पत्रसुद्धा दिलेलं आहे आणि आजच्याच ह्या लोकांना सगळ्यांना मी अरेस्ट करायला लावलेलं आहे. CM साहेबांशी पण मी ह्या संदर्भात बोललेली आहे. आज फक्त रक्षा खडसेच्या मुलीचा विषय नाही आहे, आज सगळ्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये राहणाऱ्या सगळ्या महिला असतील, मुलींचा प्रश्न आहे. कारण की आज एवढं स्वातंत्र्य तर प्रत्येकाला आहे की कोणी कुठेही फिरू शकतं, पण जर फिरायच्या वेळेस ह्या अशा घटना घडत असतील ते अतिशय दुर्दैव आहे. अशा प्रवृत्तीच्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे. जत्रेत गेलेल्या मुलींसोबत पोरांना ताब्यात घेतलं त्यांना लगेच सोडून देण्यात आले, कारण पोलिसांनी हिस्ट्री चेक केली म्हणजे लगेच जामीन मिळाला. पोलीस पण याच्यात सहकार्य मिळते. नाही काल आता मी DYSP साहेब पण इथे आलेले आहे. आता मला तर आज माहीत पडलं की त्या मुलावर जो कोणी भोई नावाचा मुलगा आहे त्याच्यावर आधी पण 4 गुन्हे ऑलरेडी आहेत आणि त्याचं वॉरंट निघालेलं होतं आणि वॉरंटच्या कारणाने त्याला काल अरेस्ट केलं, कोर्टाने त्याला म्हणजे तिथून सोडलं, पण ह्या जामीन दिलं. ह्या केसच्या बाबतीमध्ये फक्त माझ्या गार्डचं त्यांनी काल रेकॉर्ड घेतलेलं होतं, कारण कृषिकाला मी स्वतः पाठवलं नव्हतं. तिला म्हटलं मी येईल तुझ्यासोबत स्वतः पोलीस स्टेशनला आणि मग सगळे आपण कंप्लेंट देऊ. तर आज आता कृषिका आणि तिच्या मैत्रिणी सगळे इथे कंप्लेंट देत आहेत. मुलींसोबत जो गार्ड होता त्या गार्डची कॉलर देखील पकडल्या गेलेली आहे. कुठेतरी पोलिसांचा धाक संपलाय असं वाटतं. तसंच म्हणावं लागेल की आज प्रश्न म्हणजे मला पण हाच पडलेला आहे. जर पोलीस आमच्या प्रोटेक्शनसाठी दिलेले असतात आणि ॲज अ फॅमिली म्हणून जर मी गार्डला जर त्यांच्या प्रोटेक्शनसाठी पाठवलेला आहे तर कोणाची हिंमतच नको व्हायला की ड्रेसमध्ये असताना कोणी पोलिसावर हात लावू शकतो किंवा पोलिसांवर दादागिरी करू शकतो. हे कुठे ना कुठे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी वाढत चाललेल्या आहे. तर याला कुठे ना कुठे आळा बसणं गरजेचं आहे. या गुन्हेगारांना पाठबळ देणारा कोण आहे, कारण पोलिसांचा धाक नाही का, हा पण एक विषय. बघा पाठबळ कोण देतं हे मला माहीत नाही, पण आज मी तुम्हाला सांगते जो काही प्रकार झाला मला